की आपल्याला काय चैतन्य मिळतं, काय आनंद मिळतो, काय उत्साह मिळतो, आपण त्याची अनुभूती आपण स्वतः इथं आपण घेऊ शकता. मॅट चार मॅट घ्या. कापूर लावून आठ सोडून द्या, आत सोडून द्या. काय करा सुरू तुम्ही. हा सुरू प्रज्वलित करा. तो कापूर आत सोडा, कापूर आत सोडा. तो काडीने आत ढकला. काळजी आहे. तो कापूर फक्त आत सोडायचा आहे. त्या तांदळाचे 2 भाग करा. आपल्याला वाटीमध्ये जो तांदूळ दिला त्याचे 2 भाग करा. सकाळचा मंत्र आहे. आपण सगळेजण म्हणूयात, सूर्याय स्वाहा. जेव्हा स्वाहा म्हणतो तेव्हा तो एक आहुती आपण आपल्या त्या यज्ञ कुंडामध्ये टाकायची आहे. सूर्याय इदन्न मम, इदन्न मम. एक कापूर आणा, कापूर समोर. नाही आता नाही, मी सांगितल्यानंतर म्हणलंय की तुम्ही माझ्या दरबारामध्ये पहाटे पहाटे या. मी तुम्हाला चैतन्य देतो. मी हातामध्ये घ्या, आहुती हातामध्ये घ्या. सूर्याय स्वाहा. आहुती द्या. सूर्याय स्वाहा. सूर्याय इदन्न मम. प्रजापती. अग्नीकडे, त्या अग्नी नारायणाकडे बघा. कोणी बोलणार नाही आपापसामध्ये. त्या अग्नी नारायण बघा. आपल्या घरातलं वातावरण जसं आनंदमय असतं तसं ह्या गणरायाच्या दरबारामध्ये अग्निकुंडासमोर आपण थांबलो आहोत. त्या गणरायाचा चेहरा, ती गणरायाची मूर्ती डोळ्यासमोर आणा. त्याचं चिंतन करा, मनन करा, त्याचं पठण करा, त्याचं नामस्मरण करा. आणि आपल्याला बघा किती चैतन्य मिळतो. किती आता सगळे जागेवर बसा. आता शंखनाद होईल. त्यासाठी गणपतीचं भजन होईल. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. शुभ नयना करुणामय, शुभ नयना करुणामय. गौरी हर श्री वरद विनायक, शुभ नयना करुणामय. गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती. अधिपती सुखपती छंदपती गंधपती. अधिपती सुखपती छंदपती गंधपती. लीन निरंतर हो, लीन निरंतर हो. सूर निरागस हो,
सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोरया मोरया सूर निरागस हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो सुरसुमनानी भरली ओंजळ नित्यरीती भावी चरणावर सुरसुमनानी भरली ओंजळ नित्यरीती भावी चरणावर ताहे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातून ताहे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातून ओंकार गणपती ओंकार गणपती मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोरया मोरया सूर निरागस हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो गणपती बाप्पा मंगल मूर्ती फलदायक नीने विनायक फलदायक नीने विनायक कार्यारंभदि भजिसुवे निन्ननु कार्यारंभदि भजिसुवे निन्ननु कार्यसिद्धि पूज्य मगे विनायक कार्यसिद्धि पूज्य मगे विनायक फलदायक नीने विनायक फलदायक नीने विनायक विद्यारंभदि भजिसुवे निर्मयी गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरुवे गुणगुरुवे गुरुदेव गणक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि हॅलो कालिका मंदिर आणि उडपी हॉटेल जवळच्या सर्व माझ्या माता भगिनी आणि तिथे कार्यकर्ते असतील तर त्या ठिकाणी जागा मिळेल तिथेच बसून घ्या. इकडे अजिबात मंदिराकडे कोणाला पाठवू नका.
कृपया कळकळीची विनंती, आलेल्या सर्व माता भगिनी जागा ज्या ठिकाणी मिळेल अवघे 10 मिनिटात या ठिकाणी अतिशय पठणाला सुरुवात होणार आहे. गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुविक्रमाय गुरुप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलच्छेत्रहे दुर्धर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गुल्डगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि. ठीक आहे. तर वडीलधारी मंडळींनी या पुढील दूरदृष्टी ठेवून त्या आजोगणपतीची जेव्हा स्थापना केली त्यावेळेस आपल्या भारतात इंग्रजांचा जो राज्य होता त्या राज्याला एक मोठा लढा देण्यासाठी या ठिकाणी शुक्रवार पेठमधील स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन त्या आजोगणपतीची स्थापना. जय गणेश देवा माता की पार्वती पिता महादेवा माता की पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देव जय गणेश जय गणेश जय गणेश देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता की पार्वती पिता महादेवा माता की पार्वती पिता महादेवा अंधन को अंक देता कोडिन को काया आया अंधन को अंक देता कोडिन को काया बांजन को पुत्र देता निर्धन को माया बांजन को पुत्र देता निर्धन को माया सुर श्याम शरण आय सफल कीजे सेवा सुर श्याम शरण आय सफल की. कार्यक्रमाला पंतप्रधान एक मिनिट. या ठिकाणी या 65 ते 70 वर्षाच्या माझ्या आजी आहेत त्यांनी सुंदर असं गाणं म्हणलं पण कोण टाळ्या वाजवले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ठीक आहे. पंतप्रधानांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावं. गणपती अथर्वशीर्ष म्हणजे काय, कशासाठी आपण पठण करावं, पठण केल्यामुळं काय आपल्याला फल मिळतंय त्याच्याबद्दल विवेचन 2 मिनिटात संजयजी अंसाडे यांनी विवेचन करतील. गणपती बाप्पा. आपला मेंदू हा त्याच्यावरती प्रतिक्रिया देतो की त्या प्रतिक्रिया इतक्या तीव्र असू शकतात की आपलं शरीर क्रोधाने कंपायमान होतं. हे नेमकं का घडतं, तो समोरचा तर आपल्याला काही हात लावत नाही, आपल्याला स्पर्श करत नाही, पण त्याचे शब्द आपल्या कानामध्ये व्हायब्रेशनच्या रूपामध्ये जातात आणि ते मेंदूपर्यंत पोहोचतात. ज्या वेळेला मेंदूला निगेटिव्ह तत्वाचे व्हायब्रेशन पोहोचतात त्यावेळेला मेंदू रिॲक्शन करतो आणि तो क्रोधायमान होतो आणि त्याच्यावरती त्याची वाईट प्रतिक्रिया असते. त्याचप्रमाणे समोरचा माणूस ज्यावेळेला चांगलं बोलतो त्यावेळेला त्याचीही प्रतिक्रिया ही चांगली उमटते व आपल्यामध्ये प्रेम भावना निर्माण होते. त्याच पद्धतीने आधी आपल्या सर्व ऋषीमुनींनी ह्या गोष्टीचा शोध लावून त्यांनी व्हायब्रेशन्स सर्व मंत्रांमध्ये निहित केलेले आहेत आणि त्या मंत्रांमध्ये निहित केलेले हे जे व्हायब्रेशन्स आहेत आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला शरीरामध्ये सूक्ष्म रूपाने बदल घडायला चालू होतात आणि ह्याची कंटिन्युटी ज्यावेळेला होते
त्यावेळेला आपल्यामध्ये जे मंत्र आपण ज्या उद्देशाने म्हणत असतो त्याची पूर्तता आतमध्ये होत असते. सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणजे आपला मेंदू आहे. बाहेर जितके केमिकल्स तयार होऊ शकत नाहीत त्या सर्व केमिकल्सचं रूपांतर हा आपला मेंदू तयार करत असतो आणि आपल्या शरीरामध्ये सगळीकडे पोहोचत असतो. आपण ज्यावेळेला बुद्धीची देवता गणपतीचं अथर्वशीर्ष म्हणतो त्यावेळेला त्या मंत्रांमध्ये निहित असलेले व्हायब्रेशन्स आपल्या मेंदूला आदेश देत असतात की बुद्धीला चालना देणाऱ्या केमिकल्स रसायनचं निर्मिती करायची आहे, म्हणून ते निर्मिती करायला लागतं. आणि जसं जसं तुम्ही पठण करता गणपतीचे कुठलेही श्लोक तुम्ही ज्यावेळेला म्हणता त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही स्वतःला पाहाल तर तुमच्यामध्ये आमूलाग्र हा बदल घडलेला असेल आणि बुद्धिमत्ता आणि तुमच्यामध्ये सात्विकता ही वाढलेली असते. हेच आपल्या मंत्रांचं गमक आहे आणि हे सर्व ओळखून सर्वांनी कुठल्या ना कुठल्या रूपाचे रोज आपल्या मुलांकडून आपण सामूहिकरित्या आपल्या घरामध्ये ह्याचे पठण करावे, जेणेकरून आपल्या घरामध्ये निगेटिव्ह तत्व निघून जाऊन पॉझिटिव्ह तत्व येतील व सर्वांवरती त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होईल आणि आपल्या घरामध्ये असलेले कलह काही जे निगेटिव्ह तत्व असतील ते सर्व निघून जातील व आपल्यामध्ये सात्विकता निर्माण होईल. जगदंबा गणपती बाप्पा ओम मातृपितृ चरण कमलेभ्यो नमः. समर्थ सद्गुरुभ्यो नमः. इष्टदेवतायै नमः. कुलदेवतायै नमः. ग्रामदेवतायै नमः. स्थानदेवतायै नमः. वास्तुदेवतायै नमः. सर्वेभ्यो महाजनेभ्यो नमः. जमिनीला स्पर्श करायचंय. घरामध्ये आलेलं पैसा जीवनामध्ये संपादन केलेला पैसा धन धान्य ऐश्वर्य यांचं अभिवृद्धी होण्यासाठी पठण करीत आहे. पठण करण्यासाठी अनुमती आज्ञा प्रदान करावं. जमिनीला नमस्कार करून घ्यायचे. ओम देव शांतिरंतरिक्ष गुम शांती पृथ्वी शांतिरापा शांती शांती. आपलं मंगळसूत्र डोळ्याला स्पर्श करून नमस्कार. परमपती समेत संसार सुखम रूपम देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि यजमानस्य लहाडे तिलकम कुर्यात. नमस्कार करून घ्यायचे. उजवा डोक्यावरती ठेवा. हरे ओम स्वस्ति न इंद्रो स्वस्ति पूषा विश्वदेवा स्वस्ति नक्षत्रो अरिष्टमिमाक्षभिरयत्रा स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुं स्वस्तनोभिः निषेम देवैकं यदायुः. नमस्कार करायचं. डोळे बंद. ज्यांना चष्मा आहे चष्मा काढून ठेवा. तुम्ही डोळे बंद करा. ताट बसा. स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. जेवढं जोरात ओंकार म्हणता येईल 7 वेळा सर्वांनी ओंकार म्हणायचे. डोळे बंद करायचे.
उपमश्रवस्रवम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्राह्मणस्पतः नामधेयस्य मम सह कुटुंबाणां क्षेम स्थैर्य स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थ चिंतित मनो वांछित फल प्राप्त्यर्थ गणपति महादेवता कृपा अनुग्रह प्राप्त्यर्थ इह दिवसे यथा मिलित उपचार द्रव्यद्वारा श्री महा गणपति देवता अनुग्रह सिद्ध्यर्थम गणपति अथर्वशीर्ष यथाशक्ति यथाज्ञानेन पठनं करिष्यामि. त्यानंतर सर्वांनी म्हणून म्हणायचंय पहिले 20 वरदमूर्त ये नमः म्हणजे 10व्यापर्यंत होईल. शेवटचं 21वा जे आहे ते फलश्रुती संपूर्णपणे होईल. त्वमेव केवलं धरतासि त्वमेव केवलं अर्थासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात् अवदक्षिणातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वं भूमिरापो नलो नीलो नभः चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीता देहत्रयातीता कालत्रयातीता मूलाधारस्थितोऽसि नित्यं शक्तित्रयात्मका चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादि तदनन्तरं अनुस्वार परतरः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं जगत्कारमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदरायै एकदन्ताय विघ्ननाशिने गणपती बाप्पा
नमस्ते अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोत्तरातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं मामयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्त्वो जायते सर्वं जगो नवः त्वं चत्वारि मात्राणि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णोस्त्वं रुद्रस्त्वेन्दुलसेतं तारेण रुद्रम् एतव मनस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुवृत्ते वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशाङ्कुशधारिणं हृदयं च वरदम् अस्यै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धां ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोत्तरातात् अवहरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्या पीडेतून त्या पापातून आम्हाला मुक्त कर 21 वेळा एकदंताय नमः ओम एकदंताय नमः या मंत्राचा जप करायचा 21 वेळा ओम एकदंताय नमः ओम एकदंताय नमः ओम एकदंताय नमः ओम एकदंताय नमः अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् हस्तं पाशाङ्कुशधारिणं रजं च वरदम् अस्यै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुशोभितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सुष्ठादौ प्रकृतेः पुरुषात्परं यज्ञनाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः केवलं हरदासे त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोत्तरातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं बोधयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशाङ्कुशधारिणं रथं च वरदम् अस्यै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं
रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितं नमो रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमः म्हणायचं ए धूम्रवर्ण गणपती देवता हे धूम्रवर्ण गणपती देव माझ्या कुटुंबातील लोकांना 16 वेळा मंत्र जप करायचा आहे. ओम धूम्रवर्णाय नमः. 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 प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं फलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवप्रशातात् अवपुरस्तात् अवउत्तरातात् अवदक्षिणे सर्वं ललितं त्वयि प्रतीति त्वां भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वां गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम् गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसेनं तारेण रुद्रम् एततो स्वरूपम् रकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूप होत असलेल्या कामांमध्ये अडथळा आणू नये माझ्यावरती जळू नये जे कोणी शत्रू माझ्यावरती जळतात त्यांनी जळून भस्म व्हावं ईर्षा द्वेषनाशक ओम विघटाय नमः ओम विघटाय नमः ओम वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्ति त्वं भूमिरापो अनलो अनिलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्वोऽध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रः त्वं इन्द्रः त्वं अग्निः त्वं वायुः त्वं सूर्यः त्वं चन्द्रमाः त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम् गणादेः नादः सन्धानं संहिताः सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निवृत्तायत्रे छन्दः रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमाङ्कुशधारिशम् आविर्भूतं च सृष्टो प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रतोजायते सर्वं जगदिदं तत्पतिष्ठते सर्वं जगदिदं त्वयि नैवेश्यते सर्वं जगदिदं त्वयि अभिवृद्धी व्हावा कमवलेला पैसा दवाखान्यात व्याज भरण्याच्या ठिकाणी फसून जाण्याच्या ठिकाणी नुकसान होण्याच्या ठिकाणी कोर्ट कचेरी कामामध्ये पैसा खर्च होऊ नये आमच्या हातून सतत शुभ कार्य घडत राहावं लक्ष्मी गणपती देवता माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती कृपा दृष्टी ठेवावं वक्रदृष्टी ठेवू नये ओम लक्ष्मी विनायकाय नमः 16 वेळा जप करायचे विनायकाय नमः ओम लक्ष्मी 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 विनायकासी त्वमेव केवलं अर्धासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवाञ्छानमोशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवधरातात् अवदक्षिणातात् अवचोर्द्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णोस्त्वम् अनुस्वारः वरदः अर्धेन्दुलसीतं तारेण रुद्रम् एतव मनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपं बिन्दोरुद्धरूपं नादः सन्धानं संहिता सन्धिः सैषः गणेशविद्या गणकऋषिः नेतृगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अव उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं
त्वं ब्रह्मा त्वं विष्णोस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं अग्नेस्तं वायुमूर्तये नमो नमः म्हणायचं हे गणपती देवता हे गणपती देवता तुझ्या चरणी तुझ्या चरणी 19 वेळा 19 वेळा अथर्व शीर्ष अथर्व शीर्ष पठण केलेलं आहे पठण केलेलं आहे ते स्वीकारावं ते स्वीकारावं सर्व बाधा सर्व बाधा सर्व पीडा सर्व पीडा सर्व रोगातून सर्व रोगातून मुक्त करावं मुक्त करावं माझं शरीर माझं शरीर आरोग्य संपन्न प्राप्त व्हावं आरोग्य संपन्न प्राप्त व्हावं ओम ओम गणपतये नमः गण गणपतये नमः ऐका गंगा जी म्हणतो आपण त्या पद्धतीनं गणपतये नमः म्हणायचं गम म्हणायचं नाही म म्हणायचं नाही गणपतये नमः ओम 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 गंगारम अवामुचागमशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्त्वो जायते सर्वं जगदं तत्तिष्ठति सर्वं जगदं तैरेवेशति सर्वं जगदं प्रकृतेति त्वं भूमिरापो नलो नीलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीता त्वं देहत्रयातीता त्वं कालत्रयातीता त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणाधिपूर्वमुच्चार्यं वर्णादितदनन्तरम् अनुस्वारः परतरः अरधेन्द्रस्तं कारेण रुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं ककारपूर्वरूपं ककारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तिरूपं बिन्दोत्तररूपं नादस्सन्धानं सहितासन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषि निःश्रद्धायत्रे च गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं पाशाङ्कुशधारणं हृदयं च वरदं बिभ्राणं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवास्तं रक्तगन्धानुयुक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुगम्यं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं च सृष्ट्यातो प्रकृतेन शास्त्रम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां परः नमो रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः एतत् सर्वशीर्षयोदिते स सर्वविघ्नैर्नबाध्यते स पञ्चमः पापात् प्रमुच्यते प्रातर्दियानो रात्रिकृतं पापं नाशयति सर्वत्राधियानो अपविघ्नो भवति इदम् अथर्वशीर्ष शिष्यां न ध्येयं यो यदि मोहार्थास्याति स पाप्यात् भवति यं यं काममदेति तं तं मनसादयेत् आनेन गणपति विषज्यवति सवाग्मी भवति चतुर्थान् मनश्चपति स विद्यावान्
अथर्वण वाक्यम ब्रह्माद्यावरणम विद्या न वेदी कदाचनेति यो दुर्वार कुरेति यो लाजैर्यजति समेधावान् भवति यो भूमतसहस्रेण यजति सवाञ्छितफलमाप्नोति यथाच्च समितिर्वेद्यति सर्वलभते अष्टौ ब्राह्मणं सम्यग्राहित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानन्द्या प्रतिमा सन्निधौ वाचक्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाभिन्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति य एवं वेद इदुपनिषद ॐ सहना सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति भद्रं कर्णेभिः विशृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुंसस्तनूभिः दृश्येम देवैतं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिको अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे 1000 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणल्यास त्या व्यक्तीला विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा यश कीर्ती अखंड महालक्ष्मी कृपा अनुग्रह प्राप्त होतो असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आज आपण भाग्यवान आहोत. या ठिकाणी 1200 महिला 21 वेळा म्हणजे हजारांच्या वर सहस्रावरणाच्या वरती या ठिकाणी पठण झालेलं आहे. गेल्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये आपल्या आई वडिलांनी काहीतरी पुण्याई केल्यामुळं ऋषी पंचमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अग्नी स्थापना करून अग्नीच्या रूपाने गणपतीची आराधना, सूर्याच्या रूपाने गणपतीची आराधना, पंचमहाभूतांच्या रूपाने गणपतीची आराधना आपण या शरीराद्वारे केलेलो आहोत. त्याप्रमाणे काही उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे, गणपती प्रत्येकाच्या मूलाधार चक्रामध्ये असतो. जे कुंडलिनी सप्तचक्र आहेत त्याच्यामध्ये मूलाधार चक्रामध्ये वास्तव्यच आहे. सृष्टी कधी निर्माण झाली त्या निर्माणापासून त्या मूलाधार चक्रामध्ये समाविष्ट झालेला हा गणपती आज आपण या आजोबा गणपतीच्या समोर सहस्त्र आवर्तन करून त्या गणपती सुद्धा जागृत केलेला आहे. याच्या जे ध्वनी लहरी निर्माण झालेला आहे त्या ध्वनी लहरी निर्माण होऊन आपल्या शरीरामध्ये आत्मा स्वरूपी जे गणपती आहे, सत चित आनंद स्वरूप गणपती आहे, त्याला सुद्धा आपण जागृत केलेला आहे. आपण यापुढं कुणालाही कठोर संभाषण करून मन दुखवायचं नसतो, रागावरती नियंत्रण ठेवायचं असतं. या वाणीद्वारे असत्य बोलू नका ही गणपतीची आज्ञा आहे. दुसरी गोष्ट, सोलापूरमध्ये कुठेही रिद्धी सिद्धी सोबत गणपती नाही स्थापन झालेला. आज या ठिकाणी मी मंत्रपठण करत असताना समोर असं जाणीव झालेलं आहे की साक्षात रिद्धी सिद्धी सिद्धी बुद्धी सहित गणपती या ठिकाणी विराजमान झालेला आहे. त्या गणपतीच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. दुसरं, गणपतीच्या या दशरात्रामध्ये गुळ आणि खोबरा, लाया, दुर्वा जे व्यक्ती गणपतीला अर्पण करतील त्यांची मनोकामना पूर्ण होईल असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी संधी सुद्धा मिळालेली आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी या 10 दिवसात या गणपतीच्या चरणी गुळ खोबरा, दुर्वा, लाया अर्पण करावं आणि त्या गणपतीच्या चरणी नतमस्तक व्हावं. आता पुढची प्रक्रिया चालू करूया पूजेची.
आपण बघा, काही महिला 5:30 वाजता आल्या, आता 8:30 वाजले. 2.5 तास आपण मांडी घालून एका ठिकाणी महिला बसू शकतात कोणाशी न बोलता. त्यामुळे स्वतःची टाळ्या एकदा वाजवायच्या जोरात. जे महिला काय करू शकतात त्याची प्रसिद्धी आम्हाला सुद्धा आलेली आहे. त्यामुळे ज्या गणरायाबरोबर आपण प्रेम करतो, माया करतो, भक्ती करतो, त्या गणरायाचा जय जयकार करूया. गणपती बाप्पा. आपल्या घरच्यांना कळलं पाहिजे की आपल्या सौचं, आपल्या भगिनीचं, ताईचं, आईचं आंतरशिक्षण म्हणून झालेलं आहे. तर त्यांना एवढे चला आता घरी येणारे नाश्ता मिळेल, त्यांना आपला आवाज कळण्यासाठी एकदा जोरात जय जयकार करूया. गणपती बाप्पा. आपल्याला एक चांगली सुवर्ण संधी पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहिती आहेत, पण त्यांच्याबद्दल फार कमी माहिती आपल्याला असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा हा यज्ञ आपल्याकडे सोलापुरात 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर रोज दुपारी 4 ते संध्याकाळी 7:30 आपलं जुनी मिल कंपाऊंड जे आहे त्या ठिकाणी नागेश करजगी यांच्या ऑर्किड स्कूलमध्ये जुनी मिल कंपाऊंड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कथा यज्ञ परमपूज्य स्वामी गोविंदराव गिरीजी महाराज जे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलेलं आहे त्याचे ते कोषाध्यक्ष आहेत. ते आपल्याला शिवाजी महाराजांच्या कथेवरती प्रवचन करणार आहेत. याची शोभायात्रा गुरुवारी 19 तारीख सकाळ दुपारी 1 वाजता आपलं मल्लिकार्जुन मंदिर जे आहे त्या ठिकाणी ही शोभायात्रा निघेल आणि जुनी मिल कंपाऊंड पर्यंत ही शोभायात्रा चालेल. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. दर्शन मात्रे मान करणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्नाकचिता पारा तुझ गौरी कुमारा, चंदनाची ओठे कुमकुम केशरा, वीरे धरिता मुकुट शोभा तो बारा, नो पोरे शरणे गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती.
दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे माता कामना पूर्ती जय देव धोरण पीतांबर परिमळ वंदना सर्वसुंड वक्रतुंड श्रीनयना शास्त्रामूर्ति गोश्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे वारे जन्मावरणाचे वारे हारे पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवरीश्वर वरदे तारक संजवनी जय देवी भवनी पाता तुझ ऐसे नाही हारे श्रमले परंतु न बोले काही पडलो प्रवाही हे तू भक्ताला की तामस लवराही जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवरीश्वर वरदे तारक संदेवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे ओम एनाकं महिमानः सचन्द्र यत्र गुरुवे साध्या सञ्जदेवाः ओम राजाय प्रसन्नतायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे तवे कामानि कामकामानि मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय ममयं स्वन्तपर्यायि चार्वाय शरण आलो आहे तुम्ही आज जोडून डोक्यावर आम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य तर डोळे बंद अवस्थेतच राहू द्या. हात काढा, नाभी समोर ठेवा, दोन्ही हात नाभी समोर ध्यान जसं करतो त्या पद्धतीने ठेवा. माझं मी या ठिकाणी काही तांत्रोक्त मंत्र आहेत ते जप करतो. सर्वांनी फक्त श्वासावरती लक्ष द्यायचंय. जोपर्यंत अनुभूती आपल्याला प्राप्त होईल, कुठल्याही प्रकारचा आवाज न करता मी सांगेन तोपर्यंत स्वतःच्या फक्त श्वासाकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचा मंत्र म्हणू नका, काय म्हणू नका. गणेश अथर्व शीर्ष मंत्र पठण केलेलं जे काही वलय आहे त्या वलयाच्या सामर्थ्याने